हॅलो फ्रेंड्स, ब्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण या ठिकाणी भारतीय राज्यघटना हा एक नवीन सेशन ठिकाणी सुरू केलेला आहे. कुठल्याही परीक्षेमध्ये भारतीय राज्यघटनेवरील जे जीके आहे ते विचारण्यात येत असतं आणि त्यावरती घटनेची निर्मिती हा आपला पहिला टॉपिक असणार आहे. यामध्ये सर्व मुद्द्यांचं स्पष्टीकरण घटनेच्या निर्मितीबाबत आपण पाहणार आहोत आणि यामध्ये जसे या ठिकाणी लिहिलेलं आहे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी काढलेले आहेत. फक्त 12 प्रश्न आहेत, त्याची झटपट उजळणी आणि त्याच्या स्पष्टीकरणासह आपण ते बघणार आहोत. हमखास मार्क या फक्त 30 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये हे 100% मिळतील. ठीक आहे, तर परीक्षेला जाता जाता हमखास पहा 101% मार्क मिळवा. आता हे खात्रीशीर या ठिकाणी सांगितलेलं आहे कारण कुठलाच मुद्दा या क्वेश्चन्समधून सोडलेला नाहीये. ठीक आहे, तर त्याच्या प्रत्येक विधानामधून इतर 4 क्वेश्चन्स तयार होऊ शकतात. अशा पद्धतीने आपण तो सराव या ठिकाणी घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे परीक्षेच्या शेवटच्या म्हणजे टप्प्यामध्ये म्हणजे परीक्षा जशी जशी जवळ येईल तशी तशी आपण जी रिव्हिजन करत असतो त्या रिव्हिजनमध्ये आपण क्वेश्चन सोडवतो आणि क्वेश्चन्समध्ये जे ऑप्शन्स असतात त्या ऑप्शन्सला सुद्धा आपण प्रश्न तयार करून जो अभ्यास करत असतो तो अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. ठीक आहे, तर या ठिकाणी जो आपला क्वेश्चन असणार आहे तो फर्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. या अगोदर तुम्ही काय करायचे, तुमचं सुद्धा आन्सर या ठिकाणी तुम्ही टॅली करायचा आहे आणि जो काही स्कोअर येईल तो स्कोअर तुम्ही आमच्यासोबत कमेंटमध्ये शेअर देखील केला तरी चालेल. ठीक आहे, तर आपण आपल्या टॉपिकला आता सुरुवात करूया. यामध्ये घटना निर्मिती संदर्भात योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. पहिलं विधान आहे, संविधान सभेची सर्वप्रथम कल्पना ही M.N. रॉय यांनी मांडलेली होती. साम्यवादी चळवळीचे प्रणेते म्हणून आणि पुरोगामी लोकशाहीवादाचे समर्थक यांनी 1934 मध्येच पहिल्यांदा घटना समितीची संकल्पना मांडलेली होती. हे विधान योग्य आहे. ऑगस्ट ऑफर मध्ये भारतीय घटना ही भारतीयांनी तयार करावी हे तत्वतः त्या ठिकाणी मान्य केलेलं होतं. क्रिप्स म्हणजे दुसरं जे विधान आहे हे या ठिकाणी बघा 1940 मध्ये लॉर्ड लिथंगो यांनी एक ऑगस्ट ऑफर म्हणून म्हणजे ऑगस्ट संधी म्हणून एक जी तत्वतः मान्य केलेली होती. त्यामध्ये सांगितलेलं होतं की भारताची घटना जी आहे ही भारतीयांनी मुख्यतः तयार करावी असं त्यामध्ये सांगितलेलं होतं. म्हणजे दुसरं विधान देखील बरोबर आहे. तिसरं विधान, क्रिप्स यांनी भारतीय घटना ही पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे या ठिकाणी सांगितलेलं होतं. आता क्रिप्स जे आहेत हे 1942 मध्ये भारतामध्ये आले. ते ब्रिटिश सदस्य म्हणून मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून सर स्टॅफोर्ड क्रिप्स हे जे आहेत हे 1942 मध्ये ज्यावेळेस भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांनी पूर्णतः भारतीयांची घटना ही तयार करावी असं या ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि चौथं विधान जे आहे हे संविधान सभेची स्थापना ही कॅबिनेट मिशनद्वारे झाली हे देखील तितकंच बरोबर आहे. 16 मे 1946 रोजी या ठिकाणी कॅबिनेट मिशन चा प्लॅन जाहीर झाला आणि त्यानुसार या ठिकाणी संविधान सभेची स्थापना ही करण्यात आलेली होती. ठीक आहे, तर कॅबिनेट मिशन जे आहे ते कॅबिनेट मिशन जे होतं यामध्ये 3 सदस्य होते आणि ते 3 सदस्य 24 मार्च 1946 रोजी भारतामध्ये आलेले होते. त्यांनी जी योजना होती त्यांची कॅबिनेट मिशनची ही 16 मे 1946 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. ठीक आहे, तर या डेट सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत आपल्याला. आणि खास करून सांगायचं म्हटलं तर तुम्हाला यामधून तुमच्यासाठी एक क्वेश्चन असा आहे की या 3 त्रिसदस्यीय समितीचे किंवा त्रिसदस्यीय मिशन असलेल्या कॅबिनेट मिशनचे अध्यक्ष हे कोण होते हे तुम्ही त्या कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी असणार आहे की त्रिमंत्री योजना जी आहे त्यामधील अध्यक्ष कोण होते हे कमेंटमध्ये मेन्शन करायचं. ठीक आहे, आपलं जे आन्सर आहे या क्वेश्चन फर्स्टचं हे सर्व विधानं या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे, तुम्ही जर आन्सर काढला असेल तर तुमचं नक्कीच या ठिकाणी बरोबर आलेलं देखील असेल. ठीक आहे, एक बेसिक क्वेश्चन घटनेच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, संविधान सभेसंदर्भात योग्य विधान आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. संविधान सभा घटना समितीत एकूण 389 सदस्य होते. संविधान सभेत एकूण 15 महिला होत्या. प्रत्येक प्रांत आणि संस्थानाला साधारणपणे 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य होता आणि महात्मा गांधी व मोहम्मद अली जिना यांना सदस्यत्व दिले होते.
आता योग्य विधान आपल्याला निवडायचे. घटना समितीमध्ये एकूण 389 सदस्य होते. ओके, यापैकी 292 हे जे होते हे गव्हर्नर असलेल्या 11 प्रांतामधून भरायचे होते आणि जे 296 होते त्या 296चं जर आपण डिवायडेशन करून बघितलं तर 292 हे 11 प्रांतामधून होते. 4 जे होते यामध्ये दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान हे होते आणि 93 जे होते हे संस्थानिकांकडून त्या ठिकाणी भरायचे होते. आणि प्रत्येक प्रांताला आणि संस्थानाला साधारणपणे 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य होतं. आणि या पूर्ण संविधान जी सभा आहे या संविधान सभेमध्ये एकूण 15 महिला होत्या. त्यामध्ये एक खास करून परकीय स्त्रीचं नाव आपल्याला या ठिकाणी लक्षात येऊ शकेल. तर ॲनी मस्करीन हा एक या ठिकाणी गोंधळात नाव पडल्यासारखं वाटेल आपल्याला संविधान सभेतील भारतीय महिला म्हटल्यावरती, पण त्यामध्ये ॲनी मस्करीन हे देखील त्या ठिकाणी 15 महिलांमध्ये समाविष्ट होत्या. एक आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटलं. पुढे महात्मा गांधी व मोहम्मद अली जिना यांना सदस्यत्व दिले होते. यांना वगळून इतर लोकांना सदस्यत्व दिलेले होते. त्यामुळं ABC हे 3 विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. आपलं आन्सर जर बघितलं तर एक 3rd नंबरचं आन्सर हे आपलं या ठिकाणी योग्य राहणार आहे. ठीक आहे, तर जे 389 सदस्य होते त्यामध्ये 292 11 प्रांतातून, 4 दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान आणि संस्थानिकांकडून 93 असे होते. ओके, तर यामध्ये 3 गट केलेले होते, शीख, मुस्लिम आणि साधारण केलेले होते. ओके, तर यामध्ये एक अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय मतदान या ठिकाणी एक प्रकारे झालेलं होतं. म्हणजे प्रतिनिधित्व पद्धतीने एकल संक्रमणीय मतदान तत्वानुसार ही निवडणूक त्या ठिकाणी झालेली होती, हे आपण लक्षात ठेवायचे. क्वेश्चन 3 कडे आपण जाऊया. खालीलपैकी कोण अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडून आलेले नव्हते? तर इलेक्शन झालं होतं त्यावेळेस 15 उर्वरित जागा 208 काँग्रेसला आलेल्या होत्या आणि 73 मुस्लिम लीगला आलेल्या होत्या. त्याच्या व्यतिरिक्त जे 15 सीट बाकी होते त्यामध्ये 8 अपक्ष आणि 7 हे प्रत्येकी एक पार्टीचे एक सदस्य त्या ठिकाणी निवडून आलेले होते. त्या 8 पैकी जयपाल सिंग मुंडा, ज्वालाप्रसाद श्रीवास्तव, DP खैतान हे या ठिकाणी त्या 8 अपक्षांपैकी असलेले उमेदवार हे इथं आहेत. N गोपालस्वामी अय्यंगार हे जे आहेत हे आपण लक्षात जर घेतलं तर हे आपल्या मसुदा समितीचे सदस्य म्हणून या ठिकाणी नाव त्यांचं या ठिकाणी टाकलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला अय्यंगार हे नावाच्या ऐवजी कन्फ्यूज होऊ शकतं. तर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे अपक्ष उमेदवारांमध्येच आहेत. ठीक आहे, तर त्यामध्ये कोण कोण होतं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय आणि तुमच्यासाठी त्यामधून क्वेश्चन एक असणार आहे. BL मित्तर, जयपाल सिंग मुंडा, ज्वालाप्रसाद श्रीवास्तव, सच्चिदानंद सिन्हा, DP खैतान, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे 6 अपक्ष उमेदवार या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. राहिलेले 2 अपक्ष उमेदवार हे तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. हा तुमच्यासाठी सेकंड क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे, तर आपला आन्सर या ठिकाणी बघितलं तर N गोपालस्वामी अय्यंगार हे आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर 4 मध्ये संप्रदाय आणि सदस्य संख्या यांच्या योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. जे संविधान सभेची निवडणूक झालेली होती त्यामध्ये निवडून आलेले एक संप्रदायातील सदस्य संख्या किती आहे हे आपल्याला थोडक्यात या ठिकाणी पाहायचे आहे. त्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख आणि भारतीय ख्रिश्चन यांच्या समोर सदस्य संख्या दिलेल्या आहेत 163, 80, 4 आणि 6. तर मित्रांनो, यामध्ये जुलै ऑगस्ट मध्ये 1946 मध्ये 296 जागांसाठी ज्यावेळेस 3 गटांमध्ये लढत झालेली होती त्यामध्ये एक लक्षात घ्या 73 मुस्लिम लीग आणि 208 काँग्रेस यांना आणि 15 उर्वरित ज्या होत्या त्या 15 मध्ये अपक्ष 8 होते आणि प्रत्येकी पार्टीचा एक सदस्य त्या ठिकाणी 7 सदस्य होते. तर हिंदू या 296 पैकी जवळपास 163 होते. 296 पैकी 80 हे मुस्लिम होते. 296 पैकी त्याच्यामध्ये एक अनुसूचित जाती म्हटलं तर 31 सीट त्याच्यामध्ये होते. शीख म्हटलं तर 4 होते. ख्रिश्चन 6 होते. अँग्लो इंडियन जे होते ते 3 होते. पारशी जे होते हे 3 होते आणि अनुसूचित जमाती याच्यामधून 6 सदस्य संख्या होती. तर या ठिकाणी आपला आन्सर जर आपण यामध्ये बघितलं तर लक्षात घ्या आपला फर्स्ट नंबरचा आन्सर या ठिकाणी आहे हिंदू 163, मुस्लिम 80, शीख 4, भारतीय ख्रिश्चन 6. ओके, तर आपल्याला मी या ठिकाणी जे ऑर्डर सांगितलेले आहेत 296 पैकी इतर जागा
त्यासुद्धा आपण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत, त्यासुद्धा विचारल्या जाऊ शकतात परीक्षेमध्ये, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, पुढे नंतर क्वेश्चन 5 कडे आपण जाऊ. मुख्य आयुक्तांच्या प्रांतातून निवडून आलेली खालीलपैकी कोणती जागा चुकीची आहे? आता यामध्ये बघा मित्रांनो, एक 389 सदस्य होते, त्यामध्ये 4 जे प्रांत होते हे मुख्य आयुक्तांचे प्रांत होते आणि त्या 4 मध्ये दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान हे त्या ठिकाणी होतं. या ठिकाणी नक्कीच तुम्हाला लक्षात आलंही असेल, तुम्ही आन्सर काढलंही असेल. सोपा प्रश्न होता. यामध्ये वायव्य सरहद्द प्रांत हे 11 प्रांतामधलं एक प्रांत या ठिकाणी आहे. ऑप्शन नंबर 4 ही या ठिकाणी जागा काय आहे? चुकीची आहे. ओके, तर हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचंय आणि अशा पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायचंय. 296 जागेपैकी 292 ज्या जागा होत्या ह्या गव्हर्नर असलेल्या 11 प्रांतामधल्या होत्या. वारंवार या ठिकाणी मी थोडंसं रिपिटेशन करतो, हे तुम्हाला लक्षात यावं म्हणून. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6 कडे जाऊया. घटना समिती संदर्भात योग्य विधान निवडायचं आहे. घटना समिती कायदेशीर सल्लागार म्हणून BN राव यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. पुढे नंतर पहिल्या समितीचे उपाध्यक्ष हे बिगर काँग्रेसी सदस्य HC मुखर्जी होते. समितीच्या पहिल्या बैठकीला 211 सदस्य उपस्थित होते आणि 11 डिसेंबर 1946 रोजी समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद कायमस्वरूपी म्हणून निवडून आले. तुम्ही तुमचा आन्सर काढायचे, खाली पर्याय दिलेले आहेत. आता या ठिकाणी थोडीशी आपण माहिती घेऊ. घटना समितीत कायदेशीर सल्लागार म्हणून BN राव यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली होती. ओके, हे तर विधान बरोबरच आहे. पहिल्या समितीचे उपाध्यक्ष हे बिगर काँग्रेसी सदस्य HC मुखर्जी होते असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर पहिली जी सभा होती या ठिकाणी ते 9 डिसेंबर 1946 रोजी झालेली होती. क्वेश्चन यावरती सुद्धा आलेला आहे. नवी दिल्ली सेंट्रल हॉल हे ठिकाण होतं. अध्यक्ष त्या ठिकाणी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. फ्रान्सची जी एक पद्धत आहे त्यात सर्वात वयाने सर्वात ज्येष्ठ जो त्या ठिकाणी व्यक्ती असतो तो सदस्य त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवडत असतो आणि हे आपण या ठिकाणी अगोदरही बघितलेलं आहे की ही कुठली पद्धत आहे. ही फ्रान्समधील एक प्रथा आहे. त्याच्यानुसार सर्वात ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना आपण 9 डिसेंबर 1946च्या समितीचे अध्यक्षपद दिलेलं होतं. त्यामध्ये 211 सदस्य यामध्ये होते. यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. मुस्लिम लीग या ठिकाणी गैरहजर होती. समितीच्या पहिल्या बैठकीला 211 सदस्य उपस्थित होते. तिसरं विधान आपलं बरोबरच आहे या ठिकाणी. पण उपाध्यक्ष जे आहेत हे उपाध्यक्ष फ्रँक अँथोनी हे त्या ठिकाणी होते. इथं आपण पहिल्या समितीचे उपाध्यक्ष हे बिगर काँग्रेसी सदस्य HC मुखर्जी असं घेतलेलं आहे. मित्रांनो, HC मुखर्जी हे दुसऱ्या बैठकीचे उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी ख्रिश्चन समुदायाचं प्रतिनिधित्व करणारे होते. 11 डिसेंबर 1946ला दुसरी समिती या ठिकाणी भरली. पहिल्या समितीचं म्हणजे सभेचं कामकाज चालू होतं त्यावेळेस पहिली 9 डिसेंबरला भरली, दुसरी 11 डिसेंबरला भरली, तिसरी त्या ठिकाणी म्हणजे एक 13 डिसेंबरला त्यामध्ये भरलेले आहे. असे एकूण 11 ज्या सत्र झालेले आहेत त्या 11 सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्येच 9, 11 डिसेंबर, 13 डिसेंबर ह्या तारखा आपण लक्षात घ्यायच्या आहेत. आता 11 डिसेंबरच्या बैठकीमध्ये अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देण्यात आलं आणि उपाध्यक्षपद HC मुखर्जी यांना दिलं आणि त्यामध्ये 2 उपाध्यक्ष होते. HC मुखर्जी देखील होते आणि VT कृष्णम्माचारी सुद्धा होते. हे लक्षात घ्या. प्रश्न आपल्याला यामध्ये थोडासा इन डिटेल्स मध्ये विचारला जाऊ शकतो. घटना समितीचे सचिव म्हणून VR अय्यंगार यांची निवड करण्यात आलेली होती. कायदेशीर सल्लागार तर आपण BN राव हे अगोदर बघितलेलेच आहे. ठीक आहे. 11 डिसेंबर 1946 रोजी समितीचे अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद कायमस्वरूपी निवडून आले. हे देखील विधान या ठिकाणी बरोबर आहे, परंतु ब विधान या ठिकाणी चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन मध्ये आपण आन्सर जे आहे हे फर्स्ट नंबरचा आन्सर आपलं या ठिकाणी बरोबर आहे. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. योग्य विधान निवडायचं आहे. घटना समितीच्या तिसऱ्या बैठकीत पंडित नेहरूजी यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. 28 एप्रिल 1947 रोजी समितीत फक्त 6 संस्थानांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. माउंटबॅटन योजनेनुसार समितीला सार्वभौम म्हणून दर्जा मिळाला व कायदेमंडळाचा देखील दर्जा प्राप्त झाला आणि त्यानंतर 17 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीचे कायदेमंडळ म्हणून पहिल्यांदा ती भरली.
आता या ठिकाणी अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहोत, त्या ठिकाणी तुम्ही ते नोट डाऊन करून देखील घ्यायचे आहेत किंवा लक्षात ठेवायचे आहेत. ओके. घटना समितीच्या 13 डिसेंबर 1946 रोजीची एक तिसरी बैठक पहिल्या सत्राची झालेली होती. असे एकूण 11 सत्र झालेले होते, हे देखील लक्षात ठेवा. तिसऱ्या बैठकीत पंडित नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव एक मांडलेला होता. त्याला 22 जानेवारी 1947 रोजी मंजुरी देखील त्या ठिकाणी मिळालेली होती. 28 एप्रिल 1947 रोजी समितीत फक्त 6 संस्थानांचे प्रतिनिधी जे होते, हे 6 संस्थानांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. त्यामध्ये बघा, बडोदा, बिकानेर, जयपूर, पतियाला, रेवा आणि उदयपूर हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलेले आहेत. कुठले कुठले होते ते? बडोदा, बिकानेर, जयपूर, पतियाला, रेवा आणि उदयपूर. पूर असलेले 2 आहेत, 2 अक्षरी रेवा, पतियाला, बडोदा, बिकानेर ब अक्षराचे 2 आहेत. अशा पद्धतीने तुम्ही एखादी ट्रिक्स वगैरे असेल तर कमेंटमध्ये ती मेन्शन करू शकता, जेणेकरून सर्वांना त्याचा फायदाही होऊ शकतो. ठीक आहे. आता यामध्ये हे प्रश्न तुमच्या समोर स्पष्टीकरणामध्ये मी आणलेले आहेत, परंतु हा विषय काही म्हणजे एक इन हँड असा नाहीये माझा. ओके. परंतु या ठिकाणी जेवढं काही देण्याचा प्रयत्न या ठिकाणावरून होतोय, त्यामध्ये तुम्हाला खास करून एकही यामध्ये मुद्दा सुटणार नाही याची या ठिकाणी आमच्या टीमने काळजी घेतलेली आहे. ओके. पुढे नंतर माउंटबॅटन योजनेनुसार समितीला सार्वभौम म्हणून देखील दर्जा मिळाला होता. संविधान सभेला पूर्णतः सार्वभौम बनवण्यात आलेलं होतं. 3 जून 1947 ला जी माउंटबॅटन योजना जी होती, त्यामध्ये संविधान सभेला कायदे मंडळाचा देखील दर्जा प्राप्त झालेला होता. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस कायदे मंडळ म्हणून संविधान सभा किंवा घटना समिती काम करत होती, त्यावेळेस तिचे अध्यक्ष जी.व्ही. मावळणकर होते, आणि ज्यावेळेस घटना समिती एक संविधान सभा म्हणून काम करेल, त्यावेळेस त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्या ठिकाणी होते. असे सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर यामध्ये 17 नोव्हेंबर 1949 रोजी जी.व्ही. मावळणकर यांच्या अध्यक्षतेखाली कायदे मंडळाची पहिली सभा भरलेली देखील होती. योग्य विधान आपण जर या ठिकाणी बघितलं तर सर्व विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पॉइंट यामधले आलेले जे आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. नंतर पुन्हा मग आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण थोडक्यात जाऊया. आता यामध्ये बघा, योग्य जोड्या लावायच्या आहेत, घटना दिनांक दिलेला आहे आणि घटना देखील दिलेल्या आहे. ठीक आहे. परीक्षेत वारंवार यावरती प्रश्न विचारण्यात आलेले देखील आहेत. 22 जानेवारी 1947 रोजी उद्दिष्टांचा ठराव जो आहे हा संमत झाला. 22 जुलै 1947 रोजी घटना समितीने राष्ट्रीय ध्वज आपला स्वीकृत केलेला होता. ठीक आहे. तुमच्यासाठी क्वेश्चन आहे की हा राष्ट्रीय ध्वज जो आहे हा कोणी बनविलेला होता? ओके. पुढे नंतर 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगान स्वीकृत करण्यात आलं. राष्ट्रगीत देखील त्या ठिकाणी स्वीकृत करण्यात आलेलं होतं. राष्ट्रीय ध्वज जे आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी क्वेश्चन जो आहे तो विचारलेला आहे, त्याचा आन्सर मात्र तुम्ही नक्की द्यायचे की डिझाईन हा कोणी केलेला होता. ओके. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला आहे. पुढे नंतर 26 जानेवारी 1950 रोजी हंगामी संसदेचा कार्यकाल जो होता तो त्या ठिकाणी सुरू झालेला होता. म्हणजे संविधान सभेलाच त्या ठिकाणी तात्पुरती एक संसद म्हणून गृहीत धरण्यात आलेलं होतं, म्हणून त्याला आपण हंगामी संसदेचा कार्यकाल सुरू असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी तुमचं आन्सर जर बघितलं तर समोरासमोरचे जे ऑप्शन्स आहेत ते या ठिकाणी बरोबर आहेत. ओके. या तारखांविषयी आपल्याला परीक्षेमध्ये भरपूर वेळेस विचारण्यात आलेला आहे. 26 जानेवारी 1950 रोजी म्हणजे आता 24 जानेवारी 1950 ला अखेरचं सत्र त्या ठिकाणी संपलेलं होतं. म्हणजे सगळ्यात शेवटचं सत्र त्या ठिकाणी संपलेलं होतं. संविधान सभेलाच त्या ठिकाणी तात्पुरती संसद म्हणून ग्राह्य धरलेलं होतं. 24 जानेवारी 1950 ला भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना निवडलं होतं. याच दिवशी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेवरती सह्या देखील केलेल्या होत्या. आणि परीक्षेत आपल्याला विचारले की त्यावेळेस काय भारतामध्ये हवामानाच्या बाबतीत काय चालू होतं, तर त्यावेळेस शुभसंकेत म्हणून एक पाऊस देखील त्या ठिकाणी चालू होता. म्हणून आवर्जून सांगावं असं वाटतंय, कारण क्वेश्चन देखील त्यावरती विचारण्यात आलेला होता. ठीक आहे. तर बैठकीचा जो शेवट होता हा या बैठकीचा शेवट पूर्णिमा बॅनर्जी यांनी जनगण मन म्हणून केला, तर वंदे मातरम म्हणून पंडित लक्ष्मीकांत मैत्र यांनी केलेला आहे. मी पुन्हा एकदा यांची नावं सांगतो. बैठकीचा शेवट जो आहे हा श्री पूर्णिमा बॅनर्जी यांनी केला. जनगण म्हणून
तर वंदे मातरम म्हणून पंडित लक्ष्मीकांत मैत्र यांनी केलेला आहे. ओके, तर ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्ही नोट डाऊन करून घेतलीच असेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. योग्य विधान निवडायचं आहे. घटना समितीने एकूण 2 वर्ष 11 महिने 18 दिवस कार्य केले. या कालावधीत घटना समितीची एकूण 11 सत्रे झाली. 64 देशांचा अभ्यास करून घटना बनविली आहे. 17 एप्रिल 1952 रोजी हंगामी संसदेचे अस्तित्व संपुष्टात आले. आता योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. त्यामध्ये अ, क, ड, अड, अब, क, अबड आणि सर्व बरोबर. तुमच्या समोर त्या ठिकाणी क्वेश्चन्स आहेत. आता बघा, यामध्ये जर बघितलं तर घटना समितीने एकूण 2 वर्ष 11 महिने 18 दिवस कार्य केलेलं आहे. जवळपास 64 लाख रुपये खर्च करून ही घटना आपली बनलेली आहे. संविधान सभेची एकूण 11 सत्र झालेली होती. पहिलं सत्र तुम्हाला मी सांगितलं की 9 ते 23 डिसेंबर होतं. शेवटचं सत्र 14 ते 26 नोव्हेंबर, म्हणजे ज्यावेळेस घटना आपण स्वीकृत केलेली होती, स्वीकारली होती 26 नोव्हेंबर 1949 या वेळेस. ओके, त्यावेळेस 2 वर्ष 11 महिने 18 दिवस त्या ठिकाणी लागलेले होते. आणि खास करून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगावीशी वाटते की 64 देशांचा अभ्यास करून नाही, तर 60 देशांचा अभ्यास करून या ठिकाणी आपली भारतीय राज्यघटना जी आहे ही बनवण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर सी ऑप्शन या ठिकाणी चुकीचं आहे. 17 एप्रिल 1952 रोजी हंगामी संसदेचं अस्तित्व संपुष्टात आलं. या एप्रिल नंतर त्या ठिकाणी निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी 1952 रोजी आपलं भारतीय सरकार निवडणुकीद्वारे निवडून त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू, तर राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्या ठिकाणी निवडून आलेले होते. ठीक आहे, तर या गोष्टी आपण बारकाईने लक्षात घेतल्या पाहिजेत. तारखा आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. त्यामध्ये पहिली जी संसद आपली अस्तित्वात आली ती मे 1952 मध्ये पहिली आपली संसद अस्तित्वात आलेली होती. ठीक आहे, तर यामध्ये योग्य विधान जर बघितलं तर अ, ब, ड हे आपले योग्य विधान यामध्ये आहेत. 60 देशांचा अभ्यास केलेला आहे. 64 देशांवरती जाऊ नका, 64 लाख रुपये खर्च त्या ठिकाणी आलेला आहे. ओके, तर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण आता जाऊया. त्यामध्ये क्वेश्चन 10 नंबरचा आपण बघूया. त्यामध्ये मुख्य समित्या दिलेल्या आहेत आणि अध्यक्ष दिलेले आहेत. ठीक आहे, तर आता घटना समिती किंवा संविधान सभा आहे. या संविधान सभेच्या एकूण 22 समित्या होत्या. त्यामध्ये खास करून ज्या मुख्य समित्या होत्या त्या मुख्य समित्यांची संख्या 8 होती. म्हणजे या 22 मधून जर 8 आपण काढल्या तर त्या ठिकाणी 14 या दुय्यम समित्या होत्या. ठीक आहे, दुय्यम समित्या आणि मुख्य समित्या 8 होत्या, दुय्यम समित्या 14 होत्या, एकूण 22 समित्या होत्या. त्यामध्ये खास करून या 8 मुख्य समित्यांचे अध्यक्ष आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले आहेत. तर संस्थाने समिती असेल, प्रांतिक राज्यघटना समिती असेल, सुकाणू समिती असेल आणि मसुदा समिती असेल, त्याचे अध्यक्ष पुढे विचारलेले आहेत. तर संस्थाने समिती जी आहे ही संस्थाने समिती जवाहरलाल नेहरू हे त्या ठिकाणी त्याचे अध्यक्ष होते. जवाहरलाल नेहरू मुख्य समितीमधल्या 2 समित्यांचे अध्यक्ष होते. पहा, त्यामध्ये पहिली एक समिती होती संघराज्यीय अधिकार समिती. 2 नव्हते, 3 मुख्य समित्यांचे अध्यक्ष म्हणून जवाहरलाल नेहरू होते. त्यामध्ये पहिली आहे अधिकार समिती, दुसरी आहे राज्यघटना समिती, नंतर तिसरी जी आहे ही संस्थाने समिती आहे. म्हणजे संस्थानाबरोबर कुठल्या वाटाघाटी जर करायच्या असतील तर त्याच्या संदर्भातली एक समिती होती, त्याचे अध्यक्ष देखील जवाहरलाल नेहरू होते. मुख्य समितीमधल्या 3 समित्यांचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. तर दुय्यम समितीमधल्या एका समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. घटनेचा मसुदा परीक्षण करणारी एक विशेष समिती होती, त्याचे अध्यक्ष नेहरूजी होते. ओके, दुसरं प्रांतिक राज्यघटना समिती जी आहे याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे मुख्य समितीमधलं दुसरं आणखीन एक समिती होती, मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आणि आदिवासी व अंतर्भूत न केलेली क्षेत्र असलेल्या समित्यांमध्ये. ठीक आहे, पुढे नंतर सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. मुख्य समित्यांमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे 2 समित्या होत्या. त्यामध्ये एक होती कामकाज प्रक्रिया नियमन समिती आणि दुसरी होती सुकाणू समिती. ठीक आहे, आणि मसुदा समिती तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून होते. ओके, तर या मुख्य समित्यांमधले अध्यक्ष आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत. जवाहरलाल नेहरू असतील, हे जवळपास
तीन मुख्य समित्यांचे आणि एका दुय्यम समितीचे अध्यक्ष होते. सरदार पटेल जे आहेत हे दोन मुख्य समितीचे अध्यक्ष त्या ठिकाणी सरदार पटेल होते. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत हे राजेंद्र प्रसाद हे दोन मुख्य समित्यांचे अध्यक्ष होते. त्यामध्ये कामकाज प्रक्रिया नियम समिती आणि सुकाणू समिती. ओके, तर दुय्यम समितीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणखीन दोन समित्यांचे अध्यक्ष होते. ते खास करून या ठिकाणी सांगावंसं वाटते, कारण तुम्ही ते नोट डाऊन करून घ्या. त्यामध्ये बघा, राष्ट्रध्वजासंबंधित हंगामी समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि दुसरी वित्त व कर्मचारी समिती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद देखील त्याचे अध्यक्ष होते. ओके, तर मुख्य समित्यांमध्ये हे जे 4 नावं आहेत हे 4च नावं मुख्य समित्यांमध्ये आलेले आहेत. जवाहरलाल नेहरू त्याच्यापैकी जर बघितले तर 3 मध्ये आहेत, सरदार पटेल त्याच्यामध्ये बघितले तर 2 मध्ये आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ह्याच्यामध्ये आहेत आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद जर बघितलं तर त्याच्यामध्ये 2 याच्यामध्ये आहेत. म्हणजे 8 मुख्य समित्यांचे अध्यक्ष या टेबलमध्ये तुम्हाला इथंच नावं त्यांचे माहीत होतील. समोरासमोरील जोड्या ज्या आहेत या ठिकाणी योग्य आहेत त्या आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. ओके, आता पुढे नंतर या ठिकाणी 11 नंबरच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. घटनेची स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली. घटनेतील 26 कलमांचा अंमल 16 नोव्हेंबर रोजी झालेला होता. मसुदा समितीचे कामकाज 166 दिवस चालले. घटना स्वीकृती वेळी 22 भाग व 395 कलमे त्यासोबत एक प्रस्तावना आणि 8 अनुसूच्या होत्या. योग्य विधान आपल्याला निवडायचे. मित्रांनो, या ठिकाणी पहा, घटनेची जी स्वीकृती होती ही 26 नोव्हेंबर 1949 रोजी होती. हे देखील विधान या ठिकाणी बरोबर आहे. आणि त्यावेळेस प्रस्तावना होती, म्हणजेच घटनेचा सरनामा होता. 22 भाग आपल्या घटनेमध्ये होते, 395 कलम त्या ठिकाणी होती आणि 8 अनुसूच्या होत्या. पण आताची कंडिशन जर बघितली आपण थोडक्यात तर ती नोट डाऊन करून घ्या. 465 कलम आहेत, 25 भाग आहेत. त्यामध्ये अनुसूच्या अगोदर 8 होत्या, त्यात 4 वाढल्या, 12 अनुसूच्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. ओके, तर म्हणजे एकूण 25 भाग, 12 अनुसूच्या आणि 465 कलम आणि एक प्रस्तावना ही आता सध्याची कंडिशन आपल्या घटनेची आहे. मसुदा समितीचे जे कामकाज होतं हे 141 दिवस चाललेलं होतं. 166 दिवस तुम्हाला या ठिकाणी गोंधळात टाकण्यासाठी दिलं होतं. 166 दिवस संविधान सभेचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं होतं. ओके, पुढे नंतर घटना स्वीकृती वेळीस हे बघितलं आपण. घटनेतील 26 कलमांचा अंमल 16 नोव्हेंबर रोजी झालेला होता. आता घटना स्वीकृती केली 26 नोव्हेंबरला, इथे 16 नोव्हेंबरचा काय प्रश्न आहे? ठीक आहे, तर हे थोडंसं उलट केलेलं आहे. 16 कलमांचा अंमल 26 नोव्हेंबर रोजी झालेला आहे असं या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. कधी कधी काय होतं, तुम्ही जे आन्सर तुमचं काढलेलं आहे हे आपण राज्यशास्त्र या विषयाची एक खासियत आहे. प्रश्न सगळे सोपे असतात पण आपण घाईने वाचतो, त्यामुळे आपले त्या ठिकाणी मार्क जातात आणि एक्झाम झाल्याच्या नंतर आपल्याला समजतं की अरे हे असं या ठिकाणी वेगळं दिलेलं होतं. ठीक आहे, पण या ठिकाणी आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक वाचन करून आपल्याला परीक्षेतील प्रश्नांची उत्तरं ही द्यायची असतात. तर 16 कलम होते. त्या 16 कलमांमध्ये 5, 6, 7, 8, 9 म्हणजे 5 ते 9 हे नागरिकत्व संबंधित असलेले कलम होते. 5, 6, 7, 8 आणि 9 म्हणजे हे 5 कलम. पुन्हा 60 नंबरचं राष्ट्रपतीची शपथ, पुन्हा नंतर 324 नंबरचं निवडणूक आयोगाचं कलम असेल. पुन्हा 366 आणि 67 हे 2 कलम त्या ठिकाणी होते. 379 संसदेच्या संदर्भात होतं. 380 राष्ट्रपतीच्या संबंधित होतं. 372 आणि 388 हे 2 कलम त्यामध्ये होते. आता 372 आणि 388 हे कसं लक्षात ठेवणार? तर 372 मध्ये हे 16 कलम जे 26 नोव्हेंबरला सुरू झालेले होते, या 372 मध्ये 16 मिसळून टाका. 388 त्या ठिकाणी आपला आन्सर येईल. 372, 388 हे 2 कलम आणि 391, 92 आणि 93 हे शेवटचे 3 कलम. म्हणजे असे एकूण 16 कलमांचा अंमल 26 नोव्हेंबर रोजी झालेला होता. स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949 रोजी झालेली होती. पुन्हा नंतर या ठिकाणी मसुदा समितीचे जे कामकाज होतं हे त्याचे 7 सदस्य होते. अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना झालेली आहे. हे पॉईंट नोट करून घ्या. 29 ऑगस्ट 1947ला. तर त्याचे जे सदस्य होते त्यामध्ये गोपाल स्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णम्मास्वामी अय्यर, के एम मुन्शी, एन माधवराव, टी टी कृष्णम्माचारी आणि सईद मोहम्मद सादुल्ला
हे त्या ठिकाणी होते. ओके, प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे की NP खेतांच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी कोण सदस्य म्हणून आलेलं होतं, तर मसुदा समितीचे TT कृष्णम्माचारी हे त्या ठिकाणी सदस्य म्हणून आलेले होते. तर मित्तर यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर N माधवराव हे त्या ठिकाणी मसुदा समितीचे सदस्य म्हणून आलेले होते. काही मुख्य परीक्षांमध्ये सुद्धा यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ठीक आहे, तर हे सर्व जे इथं नोट केलेले आहेत किंवा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत ते तुम्ही तुमच्या रिव्हिजनसाठी तुम्हाला खास महत्त्वपूर्ण आहेत. ते रिव्हिजन करत असताना फक्त ऐकायचंच नाही तर फास्ट स्पीडमध्ये थोडंसं नोट देखील करून घ्यायचं आहे. ओके, आपलं आन्सर जर बघितलं तर योग्य विधान या ठिकाणी काय आहे, पहिलं आणि शेवटचं हे आन्सर या ठिकाणी आपलं विधान योग्य आहे. क्वेश्चन नंबर 11चा आन्सर ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी आहे. पुढे नंतर क्वेश्चन नंबर 12 या ठिकाणी आपण बघणार आहोत. योग्य विधान निवडायचं आहे. घटनेचे हस्तलिखित प्रेम बिहारी रायजादा यांनी केलेलं होतं. घटनेचे चित्ररूप सजावटीचं जे कार्य आहे हे नंदलाल बोस यांनी केलेलं होतं. लक्षात घ्या मित्रांनो, हे 2 विधानं अतिशय महत्त्वाचे आहेत. जनरल नॉलेजच्या कुठल्याही परीक्षेमध्ये किंवा ॲज ए आपण एक इंडियन सिटीजन असल्या कारणानं आपल्याला हे माहीत पाहिजे, कारण आपल्याला आपल्या भारतीय राज्यघटनेचा अभिमानही असायला हवा आणि या अभिमानासोबतच या बारीक सारीक ज्या जनरल नॉलेजच्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला माहिती हव्यात. दोन्ही विधानं हे जे आहेत या ठिकाणी बरोबर आहेत. घटनेचे जे हस्तलिखित आहे हे प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केलेलं होतं. हिंदी भाषेमध्ये जे हस्तलिखित आहे हे वसंत कृष्ण वैद्य यांनी केलेलं होतं. प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी हस्तलिखित करत असताना 251 पानं त्या ठिकाणी वापरलेले होते. 6 महिने कालावधी त्यांना त्या ठिकाणी लागलेला होता. ओके, आणि पुढे चित्ररूप सजावटीच्या बाबतीमध्ये नंदलाल बोस असतील किंवा B.O.हर, राम मनोहर सिन्हा आणि इतर, मी पुन्हा एकदा नाव सांगतो, B.O.हर, राम मनोहर सिन्हा हे देखील त्या ठिकाणी नंदलाल बोस यांच्यासोबत होते. तर घटनेची नक्षीकाम कोणी केलेले असं जर विचारलं तर आपल्याला B.O.हर, राम मनोहर सिन्हा हे या ठिकाणी आपल्याला नाव तितकंच महत्त्वाचं घ्यावं लागेल. चित्ररूप जी सजावटीसाठी जी काम केलेलं आहे ते नंदलाल बोस यांनी केलेलं आहे. ओके, मग या ठिकाणी जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो नेक्स्ट क्वेश्चन मात्र तुमच्यासाठी असणार आहे. खास करून तुम्हाला दिलेला आहे. मध्ये अधूनमधून जे क्वेश्चन्स तुम्हाला विचारण्यात आलेली होती त्याचे आन्सर्स सुद्धा तुम्ही थोडंसं द्या, कारण तुम्हाला ते रिवाईज होईल आणि तुमचाच त्यामध्ये सराव देखील थोडासा होईल. ओके, तर 26 जानेवारी हा दिवस पूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आलेला होता. घटना समितीची निशाणी हत्ती होती. पर्याय खाली दिलेले, त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये फक्त नंबर जरी टाकला तरी खूप चांगलं होईल. ओके, आणि एक लक्षात घ्या, या ठिकाणी हा जो विषय आहे हा नवीन विषय या ठिकाणी मी सुरू केलेला होता. तो कसा वाटला आणि त्याची जी पद्धत आहे ही घेण्याची कशी आहे याच्यासाठी कृपया सजेशन आपण करा. त्याच्यानुसार आपण यामध्ये पुढे जाऊया, कारण हा सब्जेक्ट जो आहे हा आत्तापर्यंत माझ्यासाठी म्हणजे मी कधीच घेतलेला नव्हता, पण हा खास करून या ठिकाणी क्वेश्चन आन्सरच्या स्पष्टीकरणामध्ये आहे, त्याच्यामुळे हा विषय मी तयारी करून या ठिकाणी घेतलेला आहे. ठीक आहे, तर प्लीज आवडला असेल तर लाईक करा. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत क्वालिटी क्वेश्चन्स वाटले तर शेअर करा, आणि जे नॉन सबस्क्रायबर असतील त्यांनी अशाच पद्धतीनं काही क्वालिटी क्वेश्चन्सचा जर सराव करायचा असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही आहे. ठीक आहे, जाता जाता या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चॅनलच्या फॉलो करू शकता तुम्ही. फेसबुक लिंक आहे, पेजची ग्रुप आहे, टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याच्यावरती तुम्हाला PDF सुद्धा मागितलं तर मिळून जातील आणि लिंकसुद्धा वेळोवेळी अपडेट होतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली तुम्हाला वेगवेगळ्या विषयांच्या प्लेलिस्ट आहेत, त्या वेगवेगळ्या विषयांच्या प्लेलिस्ट आहेत, कोर्सेस आहेत, त्याच्यावरती तुम्ही जाऊन ते पाहू शकता. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचं आहे. ठीक आहे, आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे. ठीक आहे, आणि तुम्ही आणखीन माहितीसाठी विजिट करू शकता www.prayaginstitute.com या वेबसाईटवर देखील. ओके, तर आपण आपल्या लेक्चरच्या शेवटी जे तुम्ही या पेजवरती आलेला आहात तेव्हा शेवटी तुम्हाला जाता जाताना काही प्लेलिस्ट दिसतील. त्या प्लेलिस्टसुद्धा तुम्ही ओपन करून पाहिल्या तर तुम्हाला जो काही आवश्यक कंटेंट आहे तो तुम्ही पाहू शकता किंवा इतरांना तो गरजू विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करू शकता. ठीक आहे, तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहू. ओके, तर भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत हॅव